पैसे मोबाईल चोरण्याच्या नादात इस्माची हत्या करणाऱ्या आरोपीस नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या संदर्भात नवी मुंबई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। समीर शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। तो व्यसनी होता, त्यातूनच त्याने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। 4 तारखेला रात्री उशिरा किंवा 5 ला पहाटे एक स्टॅबिंगचा इन्सिडेंट घडला होता। तो कंट्रोलला रिपोर्ट झाला होता। आपण त्याला रिस्पॉन्ड केलं, परंतु तो प्रेत आपला जे काही जखमी होता किंवा तो तेव्हा सापडला नाही आपल्याला। सकाळी तो ट्रेस झाला, आपण त्याला हॉस्पिटलला शिफ्ट केला, तेव्हा असं काही वाटलं नाही संशय, त्यामुळे आपण एडीआर दाखल केला होता। पण नंतर पीएम झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली, आपली शार्प इंजुरी, त्या आधारे आपण रबाळे एमआयडीसीने त्या ठिकाणी 302 प्रमाणे किंवा आपण सध्या नवीन 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस स्टेशन, डीबी आणि क्राईम ब्रांच हे इन्व्हेस्टिगेशन पॅरलली करत होते। सीसीटीव्ही फुटेज जे काय आपण पाहिले स्पॉटवर, त्याच्यावरून काही सस्पिशियस गाडी आम्हाला दिसली, एक व्यक्ती पण दिसला, तो आपण ट्रेस करत होतो मागील 8-10 दिवस। ते ट्रेस करताना आपल्याला आणखीन एक मोटरसायकल वेगळ्या नंबरची आम्हाला एका ठिकाणी सापडली, पण ती आम्हाला थोडं सस्पिशियस ती पण मोटरसायकल वाटली। मग त्या मोटरसायकल ओनरला आम्ही विचारपूस करता त्यांनी एक व्यक्तीचं नाव सांगितलं, तो हा समीर शेख, जो आम्ही अटक केलाय, काल ताब्यात घेतलेला आहे। आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोगेशन केलं तर हे समजलं की तो व्यसनी आहे आणि त्यांनी कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची। याच्यामध्ये मोटिव्ह जो आहे तो जे स्विगी आणि झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरता 108 ला आणि 100 ला कॉल केले होते, त्यांच्याकडून कळलं की मुझे लुटा है असं तो जखमी तेव्हा म्हणत होता। तर याच्यावरून सध्या तरी ते मोटिव्ह जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा असावा असं समोर येत आहे। अजून आता कस्टडी इंट्रोगेशन करून आम्ही वेपन पण रिकव्हर करणार आहोत आणि खरं मोटिव्ह निष्पन्न करणार आहोत। आरोपीला आपण ताब्यात घेतलेले आणि आज आम्ही ते रिमांड घेणार आहोत।